हॅलो एव्हरीवन. आपण सर्वांनी 2 चॅप्टर जॉमेट्रीचे 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहे. आज घेऊ आपण आजपासून सुरुवात करू आपण तिसरं चॅप्टर सर्कल. आता सर्कल म्हणजे आपल्या नेहमीच्या आपल्या अवतीभोवती अशा सर्क्युलर खूप साऱ्या वस्तू असतात. मग तुम्ही त्यातली एक्झाम्पल देऊ शकता का ज्या वस्तू सर्क्युलर आहेत असं म्हणू शकता का? तर बांगडी, ही जी बांगडी आहे ही काय आहे? सर्क्युलर आहे. परंतु तुम्ही जर झाकणी घेतली, घरची झाकणी घेतली, तर त्याला तुम्ही सर्क्युलर म्हणाल का? नाही, तो असतो सर्क्युलर रिजन. म्हणजे ही वस्तू अशी बांगडी याला काय म्हणू आपण? सर्कल. परंतु तेच जर पूर्ण पोर्शन भरीव असेल, असा झाकणी असेल किंवा एखादी प्लेट असेल, तर हा काय झाला? सर्क्युलर रिजन. परंतु बॉल असेल तर बॉलला तुम्ही सर्कल म्हणाल का? नाही, तो स्पेरिकल शेपमध्ये आहे. बॉल कसा असेल? स्पेरिकल शेप. बांगडी कशी आहे? सर्क्युलर आहे. आणि तुमच्या घरची झाकणी जी आहे ती त्याला काय म्हणू आपण? सर्क्युलर रिजन. मग आपण अशी उदाहरणं, सर्कलची उदाहरणं ज्याला आपण सर्क्युलर म्हणू, तर अशी सर्कलची उदाहरणं कोणती कोणती देता येईल तुम्हाला? तर मग तुमचं सायकलचं चाक हे सर्कल असतं. पुन्हा एखादी गोष्ट कोणती घेता येईल तुम्हाला? जसं चकली अगदी सर्क्युलर असेल तर ती चकली ही काय झाली? सर्क्युलर. तर अशी खूप सारी उदाहरणं तुम्हाला सर्कलची देता येईल. फक्त तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. सर्कल, सर्क्युलर रिजन आणि स्पेरिकल. गुलाबजाम असेल तर तो काय? स्पेरिकल आहे, त्याला सर्कल म्हणाल का? नाही. तर आपण आता ह्या बांगडीसारख्या ज्या वस्तू आहेत ज्या सर्क्युलर शेपमध्ये आहेत, तर त्यांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर सर्कल. नाउ सम कन्सेप्ट वी हॅव ऑलरेडी लर्न इन 8th and 9th स्टँडर्ड. तर मला वाटते काही डिलेटेड पोर्शन दिलेला होता, त्याच्यामध्ये सर्कल डिलीट केलेला होता. तर हे जो बेसिक कन्सेप्ट आहे सर्कलचे ते मी इथे घेणार आहे. तुम्हाला लिहिताना कोणत्या पद्धतीने लिहायचं आहे तर ब्लॅकबोर्डवर मी लिहून दिलेलं आहे. पहिल्यांदा डायग्राम काढलेली आहे, त्याच्या खाली पॉईंट्स दिलेले. हे सर्व पॉईंट्स मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि कोणता पोर्शन लिहायचा, कशा पद्धतीने लिहायचा, साइड बाय साइड मी तुम्हाला तिथे सांगणार सुद्धा आहे. तर लेट्स सी, दिस इज अ सर्कल. व्हॉट डू यू मीन बाय सर्कल? हाऊ विल यू डिफाइन अ सर्कल? That means if I consider this one is a point and these are the different points which are equidistant from the center point. This is one of the point. एक point आहे आणि असे खूप सारे point आहेत जे या फिक्स पॉइंट पासून इक्विडिस्टन्स वर आहे, अंतरावर आहे. Then locus of that point is called circle. सर्कलला काय म्हणतो की एक मध्ये एखादा फिक्स पॉइंट आहे आणि या फिक्स पॉइंट पासून हे सर्व पॉइंट्स कसे आहे? सारख्या अंतरावर आहे. तर हा लोकस ऑफ दॅट पॉइंट्स इज कॉल्ड सर्कल. आता या डेफिनेशन तुम्हाला इथे लिहायची नाहीये. बाकीचे जे कन्सेप्ट आहे सर्कलशी रिलेटेड ते इथे बघणार आहोत. दिस फिक्स पॉइंट इज कॉल्ड एज द सेंटर ऑफ द सर्कल. दॅट मीन्स इन दिस डायग्राम पॉइंट O is the center of the circle. After that, if I draw here, if this is a circle, this one is the center of the circle. If I draw here, if I take any point on the circle, circle वर मी कोणताही एखादा पॉइंट घेतला, and if I draw here a segment joining these two center point and any point on the circle, then this segment OP is called as radius. या एवढ्या सेगमेंटला काय म्हणतात? रेडियस. मग आता ही इथेच रेडियस काढता येईल का? नाही, मी इथला पॉइंट आणि इथला पॉइंट असाही जोडू शकते, म्हणजे ही सुद्धा रेडियस होईल. मग मी इथे सुद्धा जोडू शकते, ही सुद्धा रेडियस होईल. समजा मी हे इथपर्यंत असं सांगलं तर ही रेडियस होईल का? नाही. मग रेडियस तुम्हाला काढायची असेल तर कसा पॉइंट पाहिजे? फिक्स पॉइंट पाहिजे आणि सर्कल वरचा पॉइंट पाहिजे. तेव्हा तुम्ही त्यांना जोडणारा जो सेगमेंट असेल त्याला तुम्ही रेडियस म्हणाल. याला रेडियस म्हणाल का? नाही. समजा एखादा पॉइंट असा सर्कलच्या बाहेर असेल आणि मी इथून याला इथपर्यंत जोडलं तर तुम्ही याला रेडियस म्हणाल का? नाही, हे रेडियस होणार नाही. दॅट मीन्स segment joining the center and any point on the circle, that is called radius. Then how many radius you can draw here to any circle? Number of infinite radius you can draw to a circle. एका सर्कलला तुम्ही इन्फायनाइट रेडियस ड्रॉ करू शकता. खूप सारे अनंत रेडियस तुम्ही तिथे ड्रॉ करू शकता. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे, इफ आय टेक दिस इज सेंटर पॉइंट ऑफ द सर्कल and here if I draw one segment joining any 2 points on the circle but passing through the center. अशा पद्धतीने मी कोणतेही 2 पॉइंट घेतले आणि त्यांना जोडणारा जो सेगमेंट असेल
जो सेंटरमधून जात असेल तर त्याला म्हणतो आपण डायमीटर. म्हणजे समजा मी असा हा पॉइंट घेतला तर हा सेंटरमधून जात आहे का? नाही. त्याच्यामुळे हा सेंटरमधून जात नाही तर याला मी कन्सिडर करणार नाही. जो सेंटरमधून जात आहे तर अशांना मी कन्सिडर करेल. जसा मी इथून एखादा सेगमेंट काढला जो सेंटरमधून जात आहे आणि त्याचे एंड पॉइंट्स बघा सर्कलच्या वर आहे, सर्कलच्या या कडांवर आहे. तर अशा पद्धतीने सेगमेंट जॉईनिंग द एनी टू पॉइंट्स ऑन द सर्कल at the same time they are passing through that segment, passing through the center, then it is called as diameter. That means this one is diameter, this one is diameter. If I draw here like this, can you say that this one is diameter? No, it is not diameter, because here any two points, end points are on the circle. त्या सर्कलवर आहेत, परंतु तो सेगमेंट सेंटर मधून जात आहे का? नाही. त्याच्यामुळे तो डायमीटर होणार का? नाही. Then what is diameter in this diagram? Segment AB is a diameter. Can you say that here XY is a diameter? No, it is not a diameter. After that, segment point O is the center. Segment OP is the radius. OP is the radius. Now, can you say, what can you say about here? Only one radius is shown here? No. How many radius are shown here? 3 radius. Segment OP, segment OB, segment OA. These are the 3 radius. 3 radius are shown in this diagram. Now segment AB is the diameter. Segment XY. मग सेगमेंट अशा सेगमेंट कोणत्या ज्या सेंटर मधून जात नाही. मग अशा सेगमेंटला दुसरं कोणतं तरी नाव असेल. चला ते बघू आपण. Now here if I take any 2 points on the circle, कोणतेही 2 पॉइंट घेतले आणि त्यांना जोडले मी, तर तो जोडणारा जो सेगमेंट असेल, this such segment X Y, it is called as chord. काय म्हणतात त्याला? chord. That means segment joining any 2 points on the circle, that is called as chord. मग आता हा chord होईल. हा सेंटर पॉइंट आहे, इथून चालला सेंटर मधून चालला त्याला सुद्धा तुम्ही chordच म्हणाल, कारण ते जोडणारा सेगमेंट आहे, त्याची डेफिनेशनच तशी आहे. याला सुद्धा तुम्ही कॉर्डच म्हणाल. समजा इथून असा काढला तर हा कॉर्ड होईल का? नाही. सेंटर पॉइंट बघा इथे, परंतु तोच जर मी इथून असा सेंटर पॉइंट मधून असा काढला तर बघा तो हा काय होईल हा कॉर्ड होईल, परंतु हा डायमीटर होईल का? नाही. परंतु हा बघा हा कॉर्ड आहे आणि डायमीटर सुद्धा आहे. म्हणजे कॉर्ड कोणाला म्हणू तुम्ही? समजा ही डायग्राम अशी असेल, याला तुम्ही हा सेंटर पॉइंट आहे, याच्यामधून जाणारा जो कॉर्ड आहे त्याला काय म्हणू आपण? डायमीटर. मग याला तुम्ही डायमीटर म्हणाल का? नाही. याला स्पेसिफिक कॉर्डच म्हणाल. म्हणजे डायमीटरला तुम्ही कॉर्ड म्हणू शकता, प्रत्येक डायमीटरला तुम्ही कॉर्ड म्हणू शकता, परंतु प्रत्येक कॉर्डला तुम्ही डायमीटर म्हणू शकता का? नाही. डायमीटर कसा असतो? सेंटर मधून जाणारा असतो. आणि कॉर्ड म्हणजे काय? कोणत्याही 2 पॉइंटला जोडणार आहे. एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल. सेगमेंट जोडणारा सेगमेंट, सर्कलवरचे कोणत्याही 2 पॉइंटला जोडणारा सेगमेंट म्हणजे कॉर्ड. नाउ हियर हाऊ मेनी कॉर्ड्स यू कॅन ड्रॉ हियर? इनफायनाइट कॉर्ड्स यू कॅन ड्रॉ. हाऊ मेनी डायमीटर्स यू कॅन ड्रॉ हियर? Infinite diameters. How many radius? Infinite radius you can draw here. Now in this diagram, which are the chords? Chord XY is a chord, AB is a chord. आहे हे chord. अजून मग OP हा chord होईल का? नाही, कारण OP मधला एक पॉइंट P हा सर्कलवर आहे, परंतु O हा सर्कलवर नाही आहे. त्याच्यामुळे त्याला तुम्ही रेडियसच म्हणाल. ही काय होईल? रेडियस. ही काय होईल? रेडियस. परंतु ही पूर्ण डायमीटरही होईल आणि कॉर्डही होईल. याला तुम्ही कॉर्डही म्हणू शकता किंवा डायमीटरही म्हणू शकता. याला तुम्ही कॉर्डच म्हणाल, डायमीटर म्हणाल का याला? नाही. आणि म्हणून सेगमेंट XY इज अ कॉर्ड. मग आता समजा मी अशा खूप साऱ्या कॉर्ड्स काढल्या डायग्राम मध्ये. दिस इज सर्कल, दिस वन इज सेंटर पॉइंट, दिस वन इज, दिस वन इज, दिस वन, दिस वन, दिस वन. नाउ आउट ऑफ दीज 5 कॉर्ड्स विच वन इज लॉंगेस्ट? सर्वात मोठी कॉर्ड कोणती आहे? तर ही वाली आहे. पण याला कोणतं स्पेसिफिक नाव आहे? तर ही डायमीटर आहे. दॅट मीन्स डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड. हे रिकामी जागा आहे. सर्कल हा पॉइंट झालेला आहे. डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड. ही रिकामी जागा नेहमी लक्षात ठेवायची. लॉंगेस्ट कॉर्ड कोणती असते? सर्कलची डायमीटर असते. अशा पद्धतीने हे बेसिक पॉइंट्स आहे इथे.
After that, let's see tangent and secant. Here is a circle. That means this one is a circle and this one is a line. हा सर्कल आहे आणि ही लाईन आहे. दिस सर्कल अँड लाईन बोथ आर इन द सेम प्लेन. एका प्लेन मध्ये आहे, ह्या उभ्या प्लेन मध्ये आहे. इफ दे आर इन द सेम प्लेन अँड दे आर टचिंग ॲट वन अँड ओनली वन पॉइंट. या एका पॉइंटवर ते टच होऊन राहिले. इथे टच पॉइंट कुठे आहे? इथे त्यांचा, इथे जिथे माझं बोट आहे तिथे त्यांचा टच पॉइंट आहे. हे सर्व हा बघा सर्कल आहे आणि ही एक लाईन आहे आणि इथे ते टच होऊन राहिलेले आहे. This is one and only one touching point. That means the line which touches the circle at one and only one point, then that line is called tangent. That means here this ही लाईन या सर्कलला फक्त एका पॉइंट मध्ये टच करत आहे म्हणून त्याला काय म्हणू आपण? टँजंट. मग आता इथे दुसरी लाईन दिलेली आहे, लाईन एम सर्कलला एकाच पॉइंट मध्ये टच करत आहे का, इंटरसेक्ट करत आहे का? नाही, दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत आहे. मग त्याला दुसरं नाव असेल. एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? टँजंट. मग दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल, लाईन विच इंटरसेक्ट द सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, देन इट इज कॉल्ड ॲज सिकँट. त्याला काय म्हणतो आपण? सिकँट. दॅट मीन्स हिअर लाईन एम इज अ सिकँट, लाईन एल इज अ tangent. Now there are some properties about this tangent. Number 1, त्याच्याही आधी आपण किती वेळ झाला ते बघू द्या मला. आता बघा त्याच्या नंतर आपण 3 पॉइंट्स इथे पुस्तकात तुमच्या दिलेला. हा पोर्शन लिहायचा, त्याच्यानंतर हा पोर्शन लिहायचा, त्याच्या खाली कॉन्ग्रंट सर्कल, कॉन्सेंट्रिक सर्कल अँड इंटरसेक्टिंग सर्कल असे 3 पॉइंट लिहायचे. नंबर 1 लिहू नका केवळ. कॉन्ग्रंट सर्कल. नंबर 2 कॉन्सेंट्रिक सर्कल्स अँड नंबर 3 इंटरसेक्टिंग सर्कल. Now congruent circle, if I draw here one circle having radius 5 cm, another circle having radius 5 cm, then these two circles are congruent. असं जर मी दाखवलं तर हे दोन सर्कल कॉन्ग्रंट आहे असं मी म्हणते. मग कशावरून डिसाईड केलं हे दोन्ही कॉन्ग्रंट आहे? रेडियसवरून. दॅट मीन्स इफ द टू सर्कल्स हॅव इक्वल रेडियस देन दे आर कॉन्ग्रंट. देन कॉन्सेंट्रिक सर्कल. कॉन म्हणजे सारखा, सेंट्रिक म्हणजे सेंटर. दिस टू सर्कल्स, दिस इज सेंटर पॉइंट ऑफ स्मॉल सर्कल, एट द सेम टाइम सेंटर पॉइंट ऑफ बिगर सर्कल. आता मला सांगा स्मॉल सर्कलची आणि बिगर सर्कलची रेडियस सारखी आहे का? तिथे नाही. छोट्या सर्कलची रेडियस ही एवढी आहे आणि मोठ्या सर्कलची रेडियस बघा ही एवढी आहे. त्याचा अर्थ याला कॉन्सेंट्रिक सर्कल कशी म्हणू? कॉन्सेंट्रिक, एकच सेंटर. द सर्कल्स हॅव्हिंग कॉमन सेंटर. दोन्ही सर्कल्सला किंवा 2 किंवा 3ही काढू शकतो तुम्ही. वेगवेगळे अशी आपण काय म्हणतात त्याला, ती रांगोळी काढतो त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे सर्कल्स काढतो. तर याच्यामध्ये धिस सर्कल्स हॅव्हिंग कॉमन सेंटर बट डिफरंट रेडियाय. यांची रेडियस कशी आहे? वेगवेगळी आहे. दोज सर्कल्स आर कॉन्सेंट्रिक सर्कल्स. देन इंटरसेक्टिंग सर्कल्स like this. These two circles are intersecting externally. बाहेरून इंटरसेक्ट करत आहे. And another example, these two circles are intersecting internally. Diagram दिसत आहे तुम्हाला. Two circles are intersecting externally and these two circles are intersecting internally. हा पोर्शन समोर येणार आहे आणि त्याच्यावरचा जो प्रश्न आहे तो नेहमी येतो. तर हा जो पोर्शन आहे, एवढा पोर्शन हा काही लिहायचा नाही तुम्हाला इकडे लिहिलेला. याच्या आधी मी इथे जो पोर्शन लिहून दिलेला तो, त्यानंतर हा पोर्शन लिहायचा आणि हे 3 पोर्शन समजून घ्यायचे. कॉन्ग्रंट, रेडियस सारखी आहे. कॉन्सेंट्रिक, कॉमन सेंटर बट डिफरंट रेडियाय. इंटरसेक्टिंग, इंटरसेक्टिंग सर्कल्स, 2 सर्कल टचिंग एक्सटर्नली, 2 सर्कल्स टचिंग इंटरनली. हा पोर्शन पुन्हा रिपीट येणार आहे. तर एवढा आहे त्याचा बेसिक. अजूनही बेसिक आहे त्याचं, ते संपलेलं नाही, ते पुढच्या व्हिडिओ.